हॅलो नमस्कार यूट्यूब फॅमिली, श्री स्वामी समर्थ. तर चला, मी आता माझ्या दोन्ही मुलं, मम्मी आणि भाऊ असे 5 जण मिळून चाललेलो आहोत देवदर्शनाला. तर आता म्हणणार देवदर्शन तर कोणचे. तर आता पहिल्यांदा जाणार आहोत आम्ही श्री महालक्ष्मी देवी कोल्हापूर येथे, आणि त्यानंतरनं ज्योतिबा, आणि त्याच्यानंतरनं आदमापूर बाळूमामाच्या इथे दर्शनाला जाणार, आणि त्याच्यानंतर नसोबाची वाडी असे या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. तर चला. हा बघा आमचं छोटू बाळ, त्याला आम्ही घरी सोडून चाललो आहे. तर तो कसा रुसला आहे पहा, कसं बारीक चेहरा करून बसलेला आहे. बाय 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 कर. आणि आता ह्याला सोडून चाललोय तो म्हणून रुसलेला आहे तो. चला तर आता निघतो आम्ही थोड्याच वेळात. हा पहा आमचा अंश कसा बघतोय. जातानाच आम्हाला नारायणपूर लागत आहे. तर आम्ही पहिल्यांदा नारायणपूरचे दर्शन घेतो दत्तगुरूंचे. वाटेलाच आहे, त्यामुळे दत्तगुरू महाराजांचे दर्शन घेऊनच निघावं म्हटलं पुढे. एकमुखी दत्त नारायणपूर, खूप सुंदर मूर्ती आहे. यांचे दर्शन घेऊन आम्ही पुढे निघतो आता. आता चला पुढे निघालोच आहोत आम्ही आता. महालक्ष्मी कमळाची फूल खूप प्रिय आहे म्हणून कमळाची फुल आणि हार घेतलेला आहे महालक्ष्मीसाठी. खूप गर्दी होती, रात्रीची 9:30 वाजले तरी खूप गर्दी असल्यामुळे 10-10:30 मंदिर बंद होते. मंदिर दर्शन झाले, कारण मला फोटो व्हिडिओ घेता नाही आला. तिथं मोबाईल बाहेर पालखी आवारामध्ये दत्तगुरूंचे जे मंदिर आहे त्यांची ती पालखी दत्तगुरूंची दर्शन करून आम्ही निघालो. आमच्या मावशीच्या घरी मुक्काम आहे, ते मावशीच्या घरी राहणार आहोत. तिथून पुढे आम्ही ज्योतिबाला जाणार आहोत. तर एक व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट शॉर्ट व्हिडिओमध्ये. बाय.